बघा, माझी लाडकी बहीण योजनेची जी काही अपडेट आहे, अनेक व्हिडिओ येत आहेत सोशल मीडियावर. आपण ॲट गुगलला माहिती टाकली आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी व मार्च महिना या टोटल यांचा जो काही म्हणजे फेब्रुवारीचे 1500 रुपये आणि मार्चचे 1500 म्हणजे टोटल 3000 रुपये ही जमा होण्याची शक्यता आहे. पण कधीपर्यंत? 15 एप्रिलपर्यंत. ही माहिती कुठं आहे? कोणत्याही चॅनलवरून नाही, तर आपण गुगलला सर्च केली. तुम्ही या ठिकाणी बघताय, गुगलला आपण ही माहिती काय केली, सर्च केली. तुम्हाला पुन्हा मी दाखवतो गुगलला आपण कुठे सर्च केली. हे बघा, गुगलला या ठिकाणी आपण विचारलेलं आहे का ही माहिती टाकून प्रश्न केला आहे की लाडकी बहीण योजनेची अपडेट काय. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की का लेट होत आहे, तर तांत्रिक अडचणी व KYC न केल्यामुळे सुमारे 9 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्याची चर्चा आहे. आणि ही KYC करण्याची मुदत आहे 31 मार्च 2026. ज्या लाडक्या बहिणींची KYC बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर, म्हणजे आज तारीख आहे 19 मार्च, 31 तारखेपर्यंत लास्ट मुदत आहे. मग 31 तारखेच्या आतमध्ये जर यांनी KYC केली तर बाकीच्या लाडक्या बहिणींनासुद्धा त्यांचा हप्ता हा भेटू शकतो. बघा, या ठिकाणी 2 हप्ते एकत्र, फेब्रुवारीचा थकीत हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता, असं एकूण 1500 + 1500 म्हणजे 3000 रुपये लवकर जमा होण्याची शक्यता आहे. 90 लाख खाते जी आहेत ती बंद केली, म्हणजे त्यांनी उघडली आहे. कागदपत्रांची कडक तपासणी, तांत्रिक अडचणी, KYC न केल्यामुळे सुमारे 90 लाख प्लस खाती या ठिकाणी काय केली, त्यांनी रद्द केली. आता लाभार्थींची संख्या 2.26 कोटीवरून 1.53 कोटीवर आली आहे. KYC दुरुस्ती करण्यासाठी संधीसुद्धा दिली. तुम्हाला आता सांगितलं आहे, ज्या महिलांची कागदपत्रे अपूर्ण आहेत किंवा KYCमध्ये तांत्रिक अडचण आहे त्यांना सुधारणा करण्याची संधी दिली आहे. सर्वाधिक लाभार्थी जे आहेत यामध्ये ते कोणत्या वयोगटातील आहेत, तर त्या महिला आहेत, त्या लाडक्या बहिणी आहेत 21 वय ते 39 वय, ज्यांचा समावेश आहे 78%. बघा, आणि 21 ते 65 वयोगटातील महिलांचा समावेश आहे तो कमी आहे. बघा, योजना काय आहे, तर 21 ते 65 या वयोगटातील महिलांना काय दरमहा 1500 रुपये थेट खात्यामध्ये, म्हणजे DBT, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. पुढे योजनेचं बाकी वैशिष्ट्ये आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं KYC बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर, म्हणजे 31 तारखेच्या आतमध्ये KYC करणं हे महत्त्वाचं आहे. कारण 31 मार्च ही तारीख कधी निघून जाईल हे कुणाच्या लक्षात पण येणार नाही. आणि ज्या लाडक्या बहिणी KYC करत नाहीत त्यांच्यामुळं या ठिकाणी बाकी लाडक्या बहिणींनासुद्धा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही भेटलेला नाही. कारण प्रत्येक लाडकी बहीण ज्या महिलेला हप्ता भेटतो आहे, रक्कम खूप नसते, परंतु जी काही अपेक्षा आहे लाडक्या बहिणींची की अकाउंटला पैसे येत आहेत ते येत नाहीत. त्याचं मेन कारण आहे KYC. आणि KYC ही का केलं पाहिजे, कारण संपूर्ण डॉक्युमेंट हे अपडेट होतात, ते गव्हर्नमेंटच्या साईटवर जातात आणि त्यांना लक्षात येतं की ज्या लाडक्या बहिणी गैरफायदा घेत आहेत या योजनेचा, त्या गोष्टीला आळा बसतो. त्यामुळे लवकरात लवकर KYC करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.